बातमी बिहारमधून आहे। बिहारमध्ये पेपर फुटी झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। एकाच केंद्रावरील मुलांना 100% मिळाल्यामुळे नीट आणि यूजीची विश्वासार्हता धोक्यात आल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे देशभरातून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होते। तर आज किंवा उद्या काही पालक वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना भेटणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। आणखी एक महत्त्वाची बातमी, नीट परीक्षेसंदर्भात हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नीटच्या परीक्षेमध्ये पैसे खाण्याचा प्रकार घडला असं मला वाटतं, असं मुश्रीफांनी म्हटलंय। ही परीक्षा रद्द झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा मुश्रीफांनी केली आहे। हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, या पालकांसाठी आम्ही संघर्ष करू असंही मुश्रीफ म्हणाले। परवा झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये इतकी मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतं। अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे, ही तात्काळ रद्द झाली पाहिजे। एकाच सेंटरमध्ये ते इतकी ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि त्या मुलांना उत्तीर्ण केलेला आहे आणि त्यांना पैकी मार्क देण्याचा प्रयत्न या आणि 50-60 हजार मुलांना, तर त्यामुळे मला वाटतं फार मोठा हा अन्याय आहे आणि मला वाटतं यासाठी आम्ही या पालकांच्या बरोबर आम्ही संघर्ष करू।